शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यात नवनिर्मितीचे सामर्थ्य निर्माण व्हावे, त्यांना श्रमाची प्रतिष्ठा कळावी, कारण शिक्षण हे जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये मनुष्याला सक्षम बनवण्याचं साधन आहे। हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार प्रत्यक्षात साकारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेली महाराष्ट्रातील 1982 मध्ये स्थापनेपासून महात्मा गांधी मिशनने एक उत्कृष्ट शैक्षणिक समूह म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली असून मानवी संसाधन विकासासाठी पूर्णतः कटिबद्ध आहे। MGM आता इंजिनिअरिंग, मेडिकल, नर्सिंग, मॅनेजमेंट, डेंटल, फिजिओथेरपी, सायन्स, पत्रकारिता आणि ललित कला अशा विविध क्षेत्रातील शिक्षण संस्था यशस्वीपणे चालवत आहे। महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री, महात्मा गांधी मिशन नांदेडचे संस्थापक आणि संस्थेचे अध्यक्ष कमल किशोर कदम यांच्या कुशल नेतृत्वाखाली या महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल सुरू आहे। महात्मा गांधी मिशन या संस्थेची स्थापना 1982 साली झाली। आज जवळजवळ 42 वर्ष पूर्ण होत आहे। संस्था स्थापन करण्यामागचा हेतू शैक्षणिक क्षेत्रात आणि वैद्यकीय उपचाराच्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा होता। या क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये ग्रामीण भागापासून सुरुवात करून आता लिमगावपासून सुरुवात झाली। लिमगाव, नांदेड, परभणी, औरंगाबाद आणि नवी मुंबई। नवी मुंबईमध्ये 5 रुग्णालय अद्ययावत रुग्णालय आहेत संस्थेची। वैद्यकीय क्षेत्रामध्ये आमची टॅगलाईन म्हणा, वाईप एव्हरी टीयर फ्रॉम एव्हरी आय। दुःखी माणसाचा प्रत्येक अश्रू पुसण्याचं जे महात्मा गांधींचं स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत राहणं हे आमचं काम आहे, आमचं ब्रीद आहे। महात्मा गांधींची इच्छा होती की देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर स्वयंनिर्भर झाला पाहिजे। सर्व क्षेत्रामध्ये मनुष्यबळ निर्माण करण्याचं काम आम्ही केलं पाहिजे। ते महात्मा गांधींचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम गेली 40 वर्षापासून आम्ही करत आहोत। नाही विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, संशोधन वृत्ती आणि उद्योजकता वाढावी हे लक्ष्य समोर ठेवून महाविद्यालय गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षण प्रदान करण्याचे कर्तव्य अविरतपणे करते आहे। अशाच प्रकारे नांदेडमध्ये 1984 साली अवघ्या 3 कोर्सेस पासून सुरू झालेला महाविद्यालयाचा प्रवास आज अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम असे महत्त्वाचे टप्पे पार करत संशोधन केंद्रापर्यंत सुमारे 19 एकरच्या प्रशस्त परिसरात आणि सुसज्ज इमारतीमधून विस्तारला आहे। महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्नित असून AICTE ची मान्यता, महाराष्ट्र शासनाचा अ दर्जा व सध्या महाविद्यालयास NAC व तसेच NBA चे प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त आहे। एवढंच नव्हे तर आजवरच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा विविध पुरस्कारांनी सन्मान देखील करण्यात आला आहे। उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या डायरेक्टर डॉक्टर गीता S लाटकर यांना 2018 साली बेस्ट डायरेक्टर व अशा अनेक इतर उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। Hello future engineers. Today's world is full of challenges and full of opportunities to play our role, to develop our career. And choosing a career is a challenge, and choosing the place of our development, the institution, that is also a challenge. For you and the institute, this is a journey together, exploring an appropriate career for you with the help of state-of-art infrastructure, the expert faculty, and ensuring your exposure to the latest developments and to the cutting-edge technologies in the field chosen by you. So we have been doing this since last 40 years, and this has been proven by our pass outs
having selected in all organizations of repute the world over. So here we are, providing you a platform, rather a launchpad, giving you an opportunity to explore every potential in you, taking care of your total personality development and giving you every opportunity. Bringing out the best in you is our job, and we believe that already exists in you. So it will be our pleasure to bring out the best in you, to make you the best possible professionals, serving the organization, the society at large, and our beloved nation. महात्मा गांधींनी शिक्षणाच्या बाबतीत सांगितलेल्या मन, मनगट आणि मेंदू या त्रिसूत्रीचा अवलंब करत संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष्य साधण्यासाठी वेळोवेळी विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम, प्रशिक्षण आदींचे सातत्याने आयोजन देखील करीत आहे. अनुभवी, समर्पित व उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग तसेच अत्याधुनिक भौतिक सुविधा व निसर्गरम्य वातावरणामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अतिशय पोषक व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अतिशय सुंदर असे वातावरण या कॅम्पसमध्ये आहे. या महाविद्यालयात शिकलेले विद्यार्थी जगभरातील कानाकोपऱ्यात अनेक नामांकित संस्थांमध्ये कार्यरत आहेत. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग Institute has an Intel Unnati lab. Various projects by the student along with the 2-3 faculty got the training, and as well as the completed few projects in the area of artificial intelligence and machine learning. Main area where the candidates are pursuing their research are the image processing, machine learning, artificial intelligence. डॉक्टर A.M. राजूरकर यांना 2018 साली बेस्ट फॅकल्टी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Civil engineering. Civil engineers actually works to fulfill the needs of civilization. The needs of civilization are shelter, water, highways, railways, airport, harbors, dams and bridges, and many more. The responsibility of civil engineer is to fulfill all these needs. As long as civilization continues to expand, the need of civil engineers will be there always. Mechanical engineering. Our role is advanced research leading to excellence, collaborative environment, knowledge translation. We encourage active participation, engagement, and exchange of ideas for a meaningful impact. Thank you. Electronics and telecommunication engineering. Our department strives to produce globally recognized engineers with strong foundation in academic and moral values to contribute to the society. As a department, we emphasize on practical programming, experiential learning, and industry-relevant skills in the domain of VLSI, embedded system and design, communication engineering, AI/ML, and many more. As a department, we are committed to excellence, innovation, and creating future leaders. Thank you. Information technology has become an integral part of our existence. The IT engineers has become the pillars of the modern digital India. The Department of IT is established in 1999. The department offers BTech program in information technology with an intake of 120 students. The vision of my department is to develop proficient IT engineers with global acceptance in the service of society. Every faculty member and the staff working here understands his or her own responsibilities towards the well-being of the students. They address the academic and personal grievances of the students, strive hard, honestly and sincerely, producing the best university results. Thank you so much.
Department of Applied Science and Humanities works as a fundamental pillar for first year engineering students for the basic subjects such as engineering mathematics, engineering physics, engineering chemistry, electrical engineering and communication skills. Department of Applied Science and Humanities concentrates on student development from diverse regions. संस्थेने विद्यार्थ्यांकरिता आंतरराष्ट्रीय जर्नल्सचे सुसज्ज ग्रंथालय उभारले आहे. या ग्रंथालयात पाठ्यक्रमासंबंधी सर्व पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मुलांचे प्रोजेक्ट रिपोर्ट्स आदींचा समावेश आहे. Library is a heart of institution. Similarly, our library is very rich in collection. तसेच NPTEL व्हिडिओ लेक्चर्सचा देखील समावेश आहे. प्रशस्त परिसर, स्वतंत्र आणि शांत वाचन कक्ष, अभ्यासिका आणि मार्गदर्शन तत्पर ग्रंथालय कर्मचारी वर्ग ही या ग्रंथालयाची काही खास वैशिष्ट्ये. परीक्षा कालावधीत ग्रंथालय रात्री उशिरापर्यंत उघडे असते. ग्रंथालयाच्या जोडीने अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक कक्ष देखील उभारण्यात आला आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना फील्ड ट्रेनिंग, उपयुक्त पूरक कोर्सेस, तज्ञांचे मार्गदर्शन, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर अशा विविध सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. Along with the curriculum, there are certain things which industry is expecting you to do right from first year to final year, and this is what the TNP cell comes into picture. Right from soft skill training program, aptitude training program, technical training programs, till the latest AI technologies. We all need to equip you with these skills. That is what we say to bring out the best in you. IIT बॉम्बेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम्स अंतर्गत रिमोट सेंटर सुरू करणाऱ्या पहिल्या 5 केंद्रांपैकी MGM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे एक सेंटर आहे. या उपक्रमातील सातत्यपूर्ण योगदानाकरिता सेंटरचा 4 स्टार देऊन सन्मान देखील करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांकरिता जागतिक कीर्तीच्या तज्ञ मार्गदर्शकांची ऑडिओ व्हिज्युअल लेक्चर्स आयोजित केली जातात. महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकरिता स्वतंत्र हॉस्टेल्स देखील उभारण्यात आले आहेत. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारे परिपूर्ण शैक्षणिक मार्गदर्शन तर केले जातेच, पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला कॅम्पस मुलाखतींद्वारे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम कंपन्यांमधून इंटर्नशिप प्लेसमेंटची संधी देखील उपलब्ध करून दिली जाते. या परंपरेला पुढे चालू ठेवत 1986 मध्ये मिशनने नवी मुंबईतील कामोठे येथे MGM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही संस्था स्थापन केली. या संस्थेचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित दर्जेदार शिक्षण देणे, जेथे शैक्षणिक ज्ञानासोबतच औद्योगिक क्षेत्राचा अनुभव देखील दिला जातो. हे लक्षात घेऊन संस्थेमध्ये आधुनिक तंत्रसज्ज सुविधा आणि शैक्षणिक साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न असून AICTE नवी दिल्लीकडून मान्यता प्राप्त आहे. MGM CET ला रीना या संस्थेकडून ISO 9001-2000 प्रमाणपत्र प्राप्त झाले असून मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार अभियांत्रिकी शिक्षण पुरवण्यात येते. ही संस्था गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली अंमलात आणणाऱ्या आणि राखणाऱ्या काही मोजक्या अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक आहे, जिने हे आंतरराष्ट्रीय मानक प्राप्त केले आहे. संगणक, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, बायोमेडिकल आणि सिव्हिल हे 4 अभ्यासक्रम AICTE मान्यता प्राप्त आहेत. MGM CET ची इमारत पनवेल जवळ NH4 आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या संगमावर वसलेली असून आधुनिक वास्तुविशारद शैलीत बांधण्यात आली आहे. ही रचना साधेपणा आणि प्रतिष्ठा या तत्वांशी सुसंगत आहे, जी एखाद्या तंत्र शिक्षण संस्थेशी संबंधित असावी. महाविद्यालयाच्या आजूबाजूला हिरवाईने नटलेले निसर्गरम्य बगीचे असून शिक्षणासाठी अनुकूल वातावरण प्रदान केले आहे. संस्थेमध्ये प्रवेश महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शिक्षण संचालनालयाच्या नियमांनुसार दिला जातो. Dear aspirants, nowadays
there is a lot of demand for the engineers, as we all know that engineers are the builders of the nation. At the same time, many aspirants will be having the intention that which branch we should move ahead to fulfill our own dreams of becoming an engineer, as well as to fulfill the aims of our parents. I feel personally that Mahatma Gandhi Mission's College of Engineering is a place where you can fulfill your own dreams as well as be the humble citizen of this nation. And as such, we have with us all the infrastructure that is required for molding yourself to be a well-civilized engineers in this competitive world. It is my strong appeal to all, come to our campus, have a view of our campus, feel happy, and be the wonderful student of our institution as well as serve the society at the large. Thank you all. I have a message for prospective students to EXTC department. My dear students, both electronics and telecom have emerged as pervasive technologies in the world we live in. Electronic gadgets and mobile are in everyone's hands, and this trend is growing. The most emerging field in electrical is coming up, which is electrical vehicle application, battery management system, smart grid, and the best application of electrical engineering is service to society. Electrical engineer can work in UPSC, it can give a tremendous contribution in defense sector. In this civil engineering branch or civil engineering field, there are so many opportunities for the job. Basically, there are two types of opportunities in the government sector as well as private sector. In the government sector, like department PWD, Public Works Department, Irrigation Engineering Department, Town Planning Department, then like BMC and all municipal corporations, SIDCO, MADA, MIDCs and so on. आपणा सर्वांना माहीतच आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंगची सुरुवात ही पाषाण युगापासून झालेली आहे. ज्यावेळेस आदिमानवाने शिकार करण्यासाठी किंवा शेतीचे काम करण्यासाठी वेगवेगळी हत्यारं तयार केली, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची जी जर्नी ती तेव्हा सुरू झाली. ती आत्ताच्या लेटेस्ट आत्ताच्या युगातील कार्स, नंतर वेगवेगळे ऑटोमोबाईल्स, एरोप्लेन्स इथपर्यंत डिझाईन झालेली आहे. आता आपण सर्वांना माहीतच आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंटना मागे बाहेर अपॉर्च्युनिटी कुठे कुठे आहेत. वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये ते प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम करू शकतात, डिझायनिंग इंजिनियर म्हणून सुद्धा काम करू शकतात. तसेच ऑटोमेशन आणि रोबोटिक्स हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत इंडस्ट्रीजमध्ये. दिस फील्ड हॅज रिव्हॉल्युशनाइज्ड द वे ॲज वी लिव्ह, वर्क अँड ट्रॅव्हल. फ्रॉम सोप्स टू पेट्रोल, chemical engineering is all around us. MGMCET is the only college under University of Mumbai which runs UG, PG and doctoral program in biomedical engineering. There are so many allied branches of the computer engineering, that is nothing but the artificial intelligence and machine learning, data science, Internet of Things, blockchain, etc. Training on the latest Intel technologies, generative AI will be conducted. Also, we have a AWS training in campus for the students of second year, third year and final year. We offer career guidance, placement, career opportunities and all the grooming session for the students. Equation एकच आहे, placement म्हणजे MGMCT आणि MGMCT म्हणजेच placement. Think engineering, think MGMCT. At MGMCET, we support students, we motivate them to take part in various hackathons and other competitions. At the institute, we hold various workshops and boot camps which help the students to develop an interdisciplinary attitude. At MGMCET, we are not only building the students' future, but we are also building the nation. सुसज्ज इमारती, परिपूर्ण शिक्षण साहित्य, अत्याधुनिक तंत्रज्ञान या सगळ्याचा पुरेपूर उपयोग करून घेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आजवर अकॅडमिक्सच्या जोडीने विविध कल्पक प्रयोग करून आपल्या गुणवत्तापूर्ण कामगिरीने महाविद्यालयाच्या लौकिकात नेहमीच भर घातली आहे. मुंबई आणि नांदेड दोन्ही महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि ज्ञान
जीवनमूल्य प्राप्त करून आपल्या करिअरच्या यशस्वी प्रवासाला आजच सुरुवात करा. Hello everyone, my name is Sanjana Shivaji Tikone, a final year student from Computer Department, MGM College of Engineering, Kamothe. During my course, we received a lot of technical and aptitude lab skills training, and because of this, in the year 2025, I got placed at Capgemini. This is a very nice college, and I would suggest you all. Thank you so much. नमस्ते, मी कस्तुरी दीपक धोपट. मी MGM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून माझं बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग फ्रॉम कम्प्युटर इंजिनिअरिंग पासआउट आहे आणि कॉलेज कॅम्पस थ्रू मला कॅपजेमिनीमध्ये प्लेस आहे मी आणि त्यासाठी MGMचे खूप खूप आभार. आणि कॉलेजबद्दल सांगायचं झालं तर खूप गोष्टी आहेत. कॉलेजची फॅकल्टी, मॅनेजमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळी जे डाऊट्स होते, जे अडचणी होत्या त्याच वेळी फॅकल्टीने आणि सरांनी, मॅमने खूप चांगल्या पद्धतीने आणि लक्षात येईल अशा पद्धतीने ते सॉल्व केले आहेत. त्यासाठी थँक्यू MGM.